हे सगळे जे काही प्रकार झालेले आहेत ह्या एका माणसामुळे झालेले आहेत आणि त्याची जाणीव उद्धव साहेबांना होत नाही, हे दुर्दैव आहे. काल एकनाथ शिंदे गावावरून पोहोचले आहेत, तर आज एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होऊ शकते. निश्चितच एकनाथ शिंदे साहेब काल आलेले, तर आपणही पाहिलं असेल की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय. आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदे साहेब वर्षा निवासस्थानी येणार आहेत. त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची, शिंदे साहेबाची, देवेंद्र फडणवीस साहेबाची आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता आहे. आता उशीर नको, तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. म्हणून ती एक बैठक होईल. दुसरी बैठक जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे. दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे. त्यानंतर त्यांचे पक्ष निरीक्षक हे मुंबईमध्ये येतील, गटनेत्याची निवड होईल. हा सगळा प्रोग्राम मला वाटतं आपल्या माध्यमातूनच कळालेला आहे. म्हणून हे सर्व आता स्पीड या सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांची सुरू आहे. म्हणून आज शिंदे साहेबांची आणि वरिष्ठ नेत्यांची म्हणजे देवेंद्रजी आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जुन्या ज्येष्ठ मंत्र्यांसह काही नवीन चेहरे देखील आम्हाला पाहायला मिळणार आहेत का? कारण अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना डचू देखील दिला जाणार आहे त्यांच्या कामावरच्या. नाही, या सर्व बाबी ज्या आहेत, मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत, कुणाला कोणतं खातं द्यावं, कुणाचा समावेश करावा नाही करावा, याचा सर्व निर्णय या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत. म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे, हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळं योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली जाईल. खरी परिस्थिती काय? खरंच शिंदेंना कुठलं पद घ्यायचं नाहीये. एक निश्चित आहे, शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील. पक्षप्रमुख म्हणून, आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे. म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे. सत्तेत राहावं, त्यांनी पद घ्यावं अशी आमदारांची इच्छा आहे का? शिंदे साहेबांनी आमच्या बरोबर, आम्ही त्यांच्या बरोबर एक जे काही आमचं नातं आहे ते जर पाहिलं तर शिंदे साहेबांनी आमचं नेतृत्व करावं ही आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि म्हणून एक मात्र आम्ही ठामपणे सांगू शकतो की शिंदे साहेबांनी दिल्लीत जाऊ नये. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचा असलेला प्रभाव, त्यांचा असलेला वाढता लोकप्रियता ही जर आणखीन त्याला गती द्यायची असेल तर शिंदे साहेबांनी त्यांच्या नेतृत्वाखाली या सत्तेमध्ये असावं असं आमची इच्छा आहे. शिवसेनेला मिळालं असतं तर शिवसेना कधी फुटली नसती. काय मिळालं असतं, काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे, भूतकाळ आहे. आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून आता काय झालं असतं, मग 2 वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं. तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती. हे जर तरला राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते. निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे. याची पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत. त्यांनी कदाचित देवेंद्र फडणवीस बरोबर खाते वाटपाबद्दल चर्चा केली असावी. कोणते खाते कोणाला जाणार आहे त्यांना माहिती असावी, म्हणून त्यांनी केलेले ते विधान आहे. त्यांच्या विधानाला कदाचित राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचा पाठिंबा असेल. जरांगे परत एकदा सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत दिसत आहेत. ज्या ठिकाणी तुमचा शपथविधी पार पडतोय त्याच आझाद मैदानावरती ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न किंवा पक्षाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या संघटनेचा प्रश्न आहे. एक आंदोलन एक समाजासाठी